शिरूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पाबळ गावात आज एक भीषण आणि दुर्दैवी आगीची घटना घडली आहे. पाबळमधील मंडप व्यावसायिक राजेंद्र झोडगे यांच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये गोडाऊनमध्ये ठेवलेले मंडप डेकोरेशनचे संपूर्ण साहित्य डोळ्यादेखत जळून खाक झाले असून झोडगे यांचे लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गोडाऊनला ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अचानक गोडाऊनमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीची भीषणता एवढी मोठी होती की अवघ्या काही वेळातच संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु गोडाऊनमध्ये कापड, बांबू आणि लाकूड यांसारखे साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आग वेगाने पसरली. नागरिकांचे सर्व प्रयत्न अपुरे पडल्याने आणि आग पूर्णपणे आटोक्याबाहेर गेल्यामुळे अखेर स्थानिक नागरिकही हतबल झाले. या आगीच्या दुर्घटनेमुळे पाबळमधील प्रशासकीय अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पाबळ हे पंचक्रोशीतील एक मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. मात्र इतकी मोठी लोकसंख्या आणि बाजारपेठ असतानाही गावात हक्काची एकही अग्निशामक गाडी उपलब्ध नाही. वेळेवर अग्निशामक बंब उपलब्ध न झाल्यामुळे आग वेगाने पसरली आणि व्यावसायिकाचे लाखो रुपयाचे साहित्य जळून राख झाले. असा तीव्र संताप ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात व्यक्त केला आहे. शासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त व्यावसायिक राजेंद्र झोडगे यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि पाबळसाठी कायमस्वरूपी अग्निशामक दलाची सोय करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.